नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कादंबरी सारे प्रवासी घडीचे. आज या कादंबरीचा पहिला भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला किंवा कुठलीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे भाग पहिला. बोटीवरून उतरून घरी यायला खूप उशीर झाला. वास्तविक बोट सरळ आली असती तर मी दुपारी 12 वाजेपर्यंत घरी पोहोचलो असतो. पण देवगड बंदरात असताना बोट बिघडली आणि तिथेच 5-6 तासांचा खोळंबा झाला. त्यावेळी देवगडला गेला या शब्दप्रयोगाची आठवण झाली. हा शब्दप्रयोग कसा आला होता कोण जाणे. पण मला आठवतं, गावातला कोणीतरी म्हातारा मेला म्हणजे आम्ही म्हणत असू, म्हातारो देवगडात गेलो. देवगड बंदरात बोट खोळंबली असताना गावातले कोण जुने लोक देवगडाला गेले याचा विचार करत मी विषण्ण मनानं बोटीतल्या बाकावर स्वस्थ बसून होतो. आसपास अफाट सागर पसरला होता. दाट काळोखात पाण्याचं कवच किती कठीण आणि भयाण दिसत होतं. जवळून एखाद दुसरा शिडाचा मचवा वेगानं चाललेला होता. काळोख्या रात्री एखादी चांदणी क्षीणपणे चमकावी तसा मचव्यातला कंदील प्रकाशाचा ठिपका टाकत होता. मचवा बोटीच्या प्रकाशात येताच आतले तांडेल वीत दोनवीत आकाराचे दिसत होते. कदाचित त्यातला एखादा मचवा माझ्या गावाहून सुद्धा निघाला असेल, काजू आणि कोकम सोलं घेऊन. पुन्हा एकदा जीव थरथरल्यासारखा झाला. वावभर लांबीचे हे मचवे या काळोख्या रात्री अजस्त्र मृत्यूच्या छातीवर खेळतायत असं वाटलं. छाती धडधडत राहिली. मुंबई सोडल्यापासून मनात सारखे मृत्यूचे विचार येत आहेत. कित्येक वर्षांनी मी गावी चाललो होतो. ज्या गावी उमेदीनं आणि धुंदीनं मोकाट बालपण अनुभवलं त्या गावात आता कोण असतील आणि कोण गेले असतील या विचारानं मनाला सारखी ग्लानी येत होती. बोट दुरुस्त होऊन देवगडून सुटली. उजाडताच ती आमच्या बंदराला टेकायची. ती दुपार टळून गेल्यानंतर आली. जबरदस्त खडखडाट करत आणि पाण्याच्याच पृष्ठभागावर वलय उठवत बोटीच्या नांगरानं तळ गाठला. अकस्मात बोटीचा भोंगा वाजताच एकदम अंग दचकलं आणि मन एकदम हळवं झालं. या बंदरावर बोटीचा भोंगा वाजला ना की तो आमच्या गावी स्पष्ट ऐकू येतो. बंदरात बोट पहाटे आली की बिछाण्यात असताना मी लहानपणी हा भोंगा ऐकत असे. उन्हाळ्यात हा भोंगा ऐकला की मनावर जादू व्हायची. आता सुट्टीत नात्या गोत्याची माणसं येतील, घर फुलून जाईल या अपेक्षेनं मन उल्हसित व्हायचं. अंगणात कपडे वाळत टाकायच्या दांडीवर बसून कावळ्यानं कावकाव केली की कुणी येणार असेल तर कावळ्या कावळ्या उडून जा असं म्हणत मी अनेकदा कावळ्याच्या मागे लागत असे. ते दिवस आता गेले. आता भोंगा वाजला पण तो ऐकायला किंवा कावळ्या कावळ्या उडून जा असं म्हणायला आता आमच्या घरी कुणी नाही. उलट मुंबईहून निघण्यापूर्वी येतोय असं भटजीला कार्ड टाकून कळवावं लागलं. घरातल्या देवाची पूजा करण्यासाठी घराची किल्ली भटजीकडे होती. संथ हेलकावे खात बोट बंदरात उभी होती. वेगानं वल्ली मारत पसरट पडाव बोटीच्या जवळ येत होते. आपापल्या आप्तेष्टांना न्यायला आलेली माणसं पडावातनं हात हलवत होती, तोंड पसरून हसत होती. खिशातला चष्मा काढून मी तो नाकावर ठेवला आणि बारकाईनं बघितलं. एकही ओळखीचा चेहरा मला दिसला नाही. पूर्वी मुंबईत शिकत असताना मी दर सुट्टीला याच बोटीनं गावी येत असे.
त्या येण्यात किती मादक धुंदी असायची. आदल्या रात्रीपासनं झिलू केदार सुकं मटण आणि भाकऱ्या घेऊन बंदरावर वाट बघत बसलेला असायचा. सकाळी बोट बंदराला लागताच धक्क्यावरूनच जोरजोरानं उपरणं हलवायचा. तब्बल 50शी उलटलेला माणूस, पण बोटीतल्या गर्दीतनं मला आपल्या तीक्ष्ण नजरेनं हुडकून काढायचा तो. बंदरावर उतरताच भान हरवून कडकडून मिठी मारायचा. कुणाचा कोण? शेतात काबाड कष्ट करून खंडाचे भात आमच्याच दारी टाकणारा एक शेतकरी. पण केवढी धगधगीत निष्ठा. पोटच्या पोराला सुद्धा त्यांनी अशी मिठी कधी हयातीत मारली नसेल. मला पाहून आबा, आई, घरची इतर माणसं उल्लसित होतील या एका विचारानं तो सुद्धा उल्लसित व्हायचा. झाडाच्या सावलीत मला बसवून मटण भाकऱ्या द्यायचा. बाजूला तोंड फिरवून आपणही 2 तुकडे खायचा. खाता खाता सदगदित होऊन म्हणायचा, आपू, पुता कसली बुका शिकतय, लय झाला आता. आता घरचो जमीन जुमला बघ, गावाक आधार दी. माझं सामान उचलून सर्व्हिस मोटरीत टाकायचा आणि माझ्याबरोबर घरी यायचा. घरी येताच घरची माणसं फुललेल्या तोंडाने स्वागतासाठी उभी असायची. नाऱ्या गडी धावत धावत अंगणात यायचा. आमच्या गावापासून मुंबईचं अंतर किती आहे हे त्याला माहिती नव्हतं. बोटीनं 24 तास मोडतात याची त्याला कल्पना नव्हती. तो तालुक्यापर्यंत सुद्धा कधी गेलेला नव्हता. बोट म्हणजे काय ते सुद्धा त्याला धड माहिती नव्हतं. दुरून ऐकू येणाऱ्या भोंग्यावरनं तेवढा त्याचा आणि बोटीचा परिचय. मला पाहता दरवेळी तो एकच प्रश्न जाणतेपणानं विचारायचा, त्रास झाला का प्रवासात? कोंबडा आरवायच्या आधी मुंबईहून निघाला असशील. पण त्यावेळी आईवडिलांना भेटण्याच्या नादात नाऱ्याच्या प्रश्नाला मी कधीच उत्तर दिलं नाही. त्याच्या प्रश्नाची मी कधी दखलच घेतली नाही. त्या आठवणीनं आज मात्र मन कातर झालं. त्यावेळी अनाहूतपणे नाऱ्याचा जो अनादर झाला त्याची जाणीव होऊन मन खिन्न झालं. दिवे लागणीच्या सुमाराला मी घरी आलो. जागोजाग गुराढोरांच्या खोरांनी खरवडून फुटून गेलेल्या अंगणात उभा राहिलो. कित्येक वर्ष आम्हाला प्रेमानं कुशीत धरणाऱ्या त्या घराकडे क्षणभर मान वर करून बघितलं. आता ते घर नव्हतं. मनात ओढ होती, पण ते घर नव्हतं. कधीतरी वाऱ्या पावसात झोक जाऊन कोलमडणारी ती वास्तू होती. अंधाऱ्या वातावरणात काळोखाचा तुकडा गोठल्यासारखी ती वास्तू दिसत होती. काजळलेला फुटक्या काचेचा मिणमिणता कंदील हातात घेऊन आपटे भटजी अंगणात उभे होते. दारिद्र्याबरोबर येणारी लाचारी त्यांच्या तोंडावर होती. आठवड्याची पिकलेली दाढी खरवडत आपटे भटजी क्षीणसे हसले. आज झिलू केदार नव्हता. तो जुना प्रश्न विचारायला आमचा नाऱ्या गडी नव्हता. मला बघून फुलायला दारात कोणाचे चेहरे नव्हते. खुद्द घराचा चेहरा कमालीचा पालटला होता. कुलूप उघडून स्वतः दरवाजा उघडण्याचा प्रसंग बेतला होता. ते दार बंद झालेलं मी फारसं कधी पाहिलं नव्हतं. बाहेरून बंद केलेलं कधीच पाहिलं नव्हतं. रात्री आम्ही झोपल्यावर नाऱ्या दार बंद करायचा आणि पहाटे उठायच्या आधी उघडून ठेवायचा. आता रोज आपटे भटजी दार उघडतात. माझ्याकडून जाणाऱ्या 10 रुपयांच्या मनी ऑर्डरसाठी देवावर 4 फुलं टाकतात, समई तेवती ठेवतात आणि पुन्हा दार बंद करून टाकतात. दरवाजा उघडताच दरवाजाची अनोळखी कुरकुर कानी आली आणि मन फाटल्यासारखं झालं. कसं कोण जाणे एकदम मनात आलं आणि मी तडक कोठीच्या खोलीत गेलो. तिथे कमालीचा काळोख होता. कोळिष्टक भरमसाठ वाढली होती. तिथल्या काळोख्या जागी खिडकीत बसून आजी चोरून विडी ओढतीये असा भास झाला आणि काळजात चमत्कारिक धडधड उठली.
मी खिडकीच्या बारीवर भीत भीत हात फिरवला. तिथे साचलेल्या धुळीत एक विझवून ठेवलेली विडी होती. आजीचीच विडी होती का ती? त्या आठवणीनं शेवकांडीच्या लाडवाची गोडी इतक्या वर्षांनंतर सुद्धा जिभेवर पाणवली. आजीला चोरून विडे आणून देताना पैशाच्या हिशोबात तिला फसवून मी शेवकांडीचे लाडू खात असे. आपटे भटजींच्या हातात नारळ होता. त्यांनी मला देवघरात नेलं. मी देवासमोर नारळ ठेवला. देवा महाराजा, या गावचा गावकरी आणि या घराचा धनी तुझ्या पायाशी आलाय रे. त्याची भरभराट होऊ दे आणि त्याच्याकडून तुझ्या पायाची तू सेवा करून घे. त्याचा संसार वाढीला लागू दे आणि हे घर नांदतं राहू दे. आपटे भटजींनी देवाला गाऱ्हाणं घातलं. साष्टांग उपडी पडून मी देवापुढे नमस्कार घातला. हे घर नांदतं राहू दे हे गाऱ्हाण्यातले शब्द ऐकून माझं मन पिळवटलं आणि एकदम डोळ्यातनं पाणी निखळलं. जमिनीच्या उचललेल्या पापुद्र्यात अश्रूंचे थेंब चटकन जिरले. देवावरची फुलं सुकून गेली होती. देवासमोरची समई कशीबशी तेवत होती. वातीच्या टोकावरचे काजळीचे डोळे निवत होते. तेल संपत आलं होतं. भटजी, समईतलं तेल संपलंय. खरंय हो, कुठे निभाव लागतोय. कसं बस भागवतो. कसं बस भागवतो. कसं बस भागवतो. तेच शब्द देवाच्या घंटेसारखे कानात निनादत राहिले. आता भूक अशी नव्हती. मन उचललेलं होतं, पण रात्रभर स्वस्थशी झोप यावी म्हणून मी जेवायला बसलो. आपटे भटजींनी आणलेल्या डब्यातले घास गळ्यात रेटताना मला ठसका लागला. कुणी आठवण काढली असेल? मृतांच्या आत्म्यांना आठवण काढता येत असेल का? कुणाच्या आठवणीनं हा ठसका लागला असेल? ज्या घरात मोठे टोप, मोठे हंडे चुलीवर चढले, जिथे कित्येक माणसं संतोषानं जेवली, तिथे घरचाच मालक परक्या उतारूसारखा आपटे भटजींच्या डब्यातलं जेवण जेवत होता. आजी, आबा, आई यांचे आत्मे चुटपुटले असतील का? अरे रे, मुंबईहून बायकोला मुलांना बरोबर आणायला हवं होतं. या घरातली चूल खूप दिवसांनी पुन्हा एकदा पेटवायला हवी होती. कौलांवर निळा धूर तरंगायला हवा होता. चुली ढेगाळल्यात खऱ्या, पण त्यावर पुन्हा एकदा शेणाचा हात फिरवला असता तर याही अवस्थेत 4 माणसांचं छोटं तपेलं या चुलीनं माथ्यावर घेतलं असतं. या चुलीवरचं शिजवलेलं अन्न, डाळभात का असेना, खाल्लं असतं तर ठसका लागला नसता. जेवून मी बाहेरच्या ओट्यावर आलो. याच ओट्यावर बसून विनायक बुवा भटजी शकुनापशकुनाचे निदान करायचे. काही महत्वाची बोली, भाषण चालू असताना पालचूक चुकली तरी पुरे विनायक बुवांना आमंत्रण जायचं. त्यावेळी हातात झाडू घेऊन पाल मारायची खुमखुमी येई. पालीचं तुटलेलं शेपूट वळवळायला लागलं म्हणजे गंमत वाटे. पण आम्हाला पाल मारायला सक्त बंदी होती. पाल मारली म्हणजे वंश वाढत नाही, घर नांदत नाही, असं आजी नेहमी म्हणायची. माझा वंश वाढला, पण हे घर मात्र नांदलं नाही. वयोमानानुसार मन आधू झालं म्हणजे असल्या गोष्टींवर विश्वास बसतो आणि जीव हुरहुरायला लागतो. खुंट्यांवर टांगलेले 2-4 जुने फोटो उचलून बघितले. एकाही फोटो मागे कुठेही पाल दिसली नाही. घरात वस्ती नसली म्हणजे पाली सुद्धा घर सोडून जातात. वाटलं की अपशकुन करण्यासाठी का होईना एखाद्या फोटो मागून एखादी पाल चुकचुकावी. भिंतीला टेकून खाली बसलो. इथेच पूर्वी मोठमोठे लोड होते. इथेच आबांची, माझ्या वडिलांची नित्याची बैठक होती.
जवळजवळ 30 वर्षांपूर्वी याच ओट्यावर विनायक बुवा भटजींनी अशाच एका रात्री अशाच एका मिणमिणत्या कंदिलापुढे पंचांग धरून मला शाळेत घालण्यासाठी मुहूर्त काढून दिला होता. या इथे एका लोडाला टेकून आबा बसले होते. एकाच भिंगाची धुरकटलेली चाळीशी नाकावर ठेवून त्यांनी मुहूर्त शोधला होता आणि त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर माझं शिक्षण सुरू झालेलं होतं. खमिसाच्या बाहीनं नाकाचा शेंबूड पुसता पुसता वयाची 5 वर्षे कशी झपाझप गेली. कशी गेली ते धड कळलं सुद्धा नाही आणि एके दिवशी प्रत्यक्ष शाळेत जाण्याची न भूतो न भविष्यती अशी आपत्ती ओढवली. चालू काळात मॉन्टेसरी या परदेशी बाईच्या नावाखाली पोराबाळांची जी चैन चालते ना, ती त्यावेळी उपलब्ध नव्हती. सध्या मॉन्टेसरीनं शोधून काढलेल्या शाळेत पोरं जातात, हवा तो खेळ खेळतात, दंगामस्ती करतात आणि पुन्हा वर चॉकलेट पेपरमिंट खाऊन आईपेक्षा मॉन्टेसरी बरी असं म्हणत घरी येऊ शकतात. दुर्दैवानं मी बराच लवकर जन्माला आलो होतो आणि त्या काळात मॉन्टेसरीसारखी चांगली बाई निपजली नव्हती. शाळेत जायचं, लगेच अक्षरं गिरवत बसायचं आणि वेळी अवेळी वेताच्या छडीचा मार खायचा, हेच माझ्या नशिबात होतं त्या काळी. त्यामुळे शाळा म्हणजे आपत्ती हे समीकरण डोक्यात पक्कं होतं. ही आपत्ती एकदाची ओढवली. एक दिवशी रात्री विनायक बुवा भटजी आपला गंजलेला काजळलेला कंदील हातात घेऊन घरी आले. अपुऱ्या तेलामुळे तो मधून मधून भगभगत होता. ते आले आणि सोप्यावर लोडाला टेकून बसले. आपला कंदील बारीक करून त्यांनी बाजूला ठेवला आणि आमचा कंदील पुढ्यात ओढला. बंडीच्या खिशातनं फाटकं लखतर झालेलं पंचांग काढलं. एका भिंगाची चाळीशी नाकावर ठेवली. त्यांना उजव्या डोळ्यानं साधारण बरं दिसत असे. त्यांनी दोरीचे फेरे दोन्ही कानाभोवती घेतले. विनायक बुवांचे हे सोपस्कार होईपर्यंत आबा आले. त्यांच्या समोर बसले. मग ग्रहयोगावर खलबत करत उत्तमशा मुहूर्ताचा शोध सुरू झाला. मला आठवतंय त्यावेळी कुतूहल गोंजारत मी बाजूलाच उभं होतो. त्यावेळच्या माझ्या आठवणीप्रमाणे आजोबांच्या 13व्याचं जेवण कधी घालावं हे सांगण्यासाठी विनायक बुवा असेच एकदा रात्री पंचांगानिशी आले होते आणि त्यानंतर 1-2 दिवसातच गुळवणी वड्यांचं स्मरणात राहील असं मस्त जेवण झडलेलं होतं. गावातले कितीतरी लोक पडवीत बसून जेवत होते. परसाबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी चाटण्यासाठी कुत्र्यांचं केवढं तरी लटांबर केकाटत होतं. आता पुन्हा एकदा विनायक बुवा आलेत. आजोबांचं आणखीन एखादं 13वं असेल का अशी कल्पना करत गुळवणीनं भरलेला द्रोण मी माझ्या डोळ्यांसमोर आणत होतो. तेवढ्यात आकस्मिकपणे माझं नाव निघालं. म्हणजे माझं 13वं? असा प्रश्न माझ्या बालमनात येतो न येतो तोच माझ्या नजरेसमोरचा गुळवणीचा द्रोण पटकन गळून पडला, कारण माझ्या नावामागोमाग शाळेचा उल्लेख निघाला. सोमवारी सकाळी 10:37 शाळेत माझा प्रवेश झाला पाहिजे असं निर्दयपणे सांगून भटजी बुवा जायला उठले. जाताना पडशीमध्ये नारळ आणि तांदूळ टाकायला ते विसरले नाहीत. पडशीतले 4 तांदूळ परत सुपात टाकायचं सुद्धा त्यांना सुचलं नाही. मग घाईघाईनं उठले. उठता उठता पंचावर पाय पडून त्यांचा काष्टा सुटला. डोक्यावर संकटाचा चिरा असताना सुद्धा केवळ सूड उगवण्यासाठी म्हणून मी त्यावेळी फितकन हसलो होतो. हस हस, उद्या शाळेत जाताना रडशील अशी शापवाणी ओकत त्यांनी कंदील उचलला आणि ते निघून गेले. आणि त्यांची शापवाणी खरी ठरली. शाळा नको, शाळेत जाणार नाही असं म्हणत मी ओक्साबोक्शी रडायला प्रारंभ केला. ही रडारड किमान आठवडाभर तरी चालू ठेवली. मला वाटतं त्यावेळी मी एकूण जेवढा रडलो ना तेवढा पुढच्या आयुष्यात कधीच रडलो नाही. नवीन कपडे, नवीन पाटी, नवीन पेन्सिल, नवीन अंकलिपी, कितीतरी प्रलोभनं मला दाखवण्यात आली, पण मी कशालाही भुललो नाही, रडणं थांबवलं नाही. रडत रडत आई, बाबा, आजी यांच्याकडे आ वासून भेदरट नजरेनं पाहिलं.
कधी खरा रडलो, कधी ओढून ताणून रडलो. सुक्या डोळ्यांनी, ओल्या डोळ्यांनी, जमेल तसा रडलो. बाहूखाली डोळे लपवून डोळ्यांना थुंकी लावत सुद्धा रडलो. आज, उद्या, परवा माझ्या सतत रडण्यानं घरी कुणीतरी द्रवेल असं वाटलं होतं, पण त्या रडण्याचा कोणावरही फारसा परिणाम झाला नाही. आबा तर बेमुरवतपणे हसायला लागले. मला वाटलं होतं माझी आई माझं कौतुक करेल, मला पाठीशी घालेल, शाळेच्या संकटातनं वाचवेल. पण तसं काही झालं नाही. पुढे पुढे रडताना आडवा पडायला लागलो, व्याकुळ होऊन गडाबडा लोळायला लागलो. हेतू हा की आईचं मातृप्रेम द्रवू लागेल, पोटाशी धरून ती गोंजारू लागेल. तरीही चालत असता पडलो पाहुनी, उचला या मज येई धावुनी, गोंजारी पोटाशी धरुनी ती माझी आई. पुढे शाळेत पाठ केलेल्या आईवरच्या या गीताप्रमाणे काही घडलं नाही. उलट मेल्या डुकरासारखं लोळतंय कित्याक असं म्हणत तिने पाठीत धपाटेच तेवढे घातले. त्यामुळे पुढे स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा सीमा नाही, कैसा होऊ मी उतराई गे माझे आई, असं म्हणायची पाळी माझ्यावर आली नाही. नाही म्हणायला माझी आजी तेवढी माझ्या सहाय्याला धावून आली. जुनी माणसंच अधिक चांगली असं जेव्हा आज मी सरधोपट विधान करतो ना, तेव्हा त्यामागे आजीच्या उपकाराचे धागेदोरे असावेत असं मला वाटतंय. शिकून सवरून करायचंय काय असं ती ज्यावेळी तोडून म्हणाली, जीव तोडून म्हणाली. अरे घरचा वाडवडिलांची जमीन जुमलाय, शेती भातीवर नजर ठेवून राहील आणि आपलं पोट भरील असं ती उठता बसता म्हणत राहिली. शिकून सवरून खायचं काय, शिकून का कुठं पोट भरतंय, शिकून सवरून शेवटी मास्तरचा मारच खायचा ना. ती अशिक्षित म्हातारी असून सुद्धा अभ्यास म्हणजे छडी हे समीकरण तिला ठाऊक होतं. छडी लागे छमछम विद्या येई घमघम या तत्कालीन म्हणीचा परिणाम असेल कदाचित. मास्तर जेवढा अधिक मार्का तेवढा तो अधिक चांगला असंही त्यावेळी वडीलधाऱ्यांचं शिक्षण विषयक मत असे. तथापि त्या समंजस म्हातारीचं कोणी काही ऐकलं नाही. जिने आबांना जन्म दिला तिचंही ऐकायला ते तयार झाले नाहीत. पण आजीही नाही म्हटलं तरी चिवट होती. लिवना लिवना भिकार चिन्ना असं म्हणत ती घरभर फिरली. माझं रडत थांबावं म्हणून मला समजवायला लागली. तू चिंता नको करू, तू का कोण शाळेत घालता बघूया. तिनेही तडक आव्हान स्वीकारलं, पण सगळं फुकट. माझं रडणं जसं घरात कोणी मनावर घेतलं नाही, तसं आजीचं बोलणंही कुणी कानावर घेतलं नाही. अखेर फिरून एक प्रयत्न म्हणून सरस्वती आईली की घरात सून लक्ष्मी जातली असं एक आर्थिक सत्य तिने आबांच्या कानी घातलं, पण आबांचा चंग अभंग राहिला. त्यामुळे आजी आतोनात अस्वस्थ झाली. आजी अस्वस्थ व्हायचं आणखीन एक खाजगी कारण होतं. कोठीच्या खोलीत एका कोपऱ्यातल्या खिडकीत बसून चोरून विड्या ओढायची आजीला सवय होती. तिला अधूनमधून बारक्या विड्या म्हणजे लाल धागा आणून द्यायचं चोरटं काम माझ्याकडे लागलेलं होतं. बुल्या रावताच्या दुकानात मला आठवतं त्यावेळी 1 पैशाला 6 विड्या मिळत असत आणि शेवकांडीचे लाडू 1 पैशाला 4 मिळत असत. आजीनी थरथरत्या हातानं माझी मूठ दाबली की तांब्याचं गरम नाणं माझ्या हाताला लागे. त्या 1 पैशात 3 विड्या आणि 2 लाडू घेऊन मी घरी येई. त्यामुळे पैशाला 3 विड्या मिळतात असा काळा बाजारी दर आजीच्या हिशेबाला लावणं मला भाग पडलं होतं. घरी येईपर्यंत रमत गमत 2 लाडू चघळत खायचे आणि वर गवताच्या 2 काड्या चावत साळसूतपणे कोठीच्या खोलीत जायचं आणि खिडकीच्या वरच्या कोपऱ्यात वेड्या ठेवून मांजराच्या पावलानं बाहेर पडायचं. हे एक अंगवळणी पडलेलं काम होतं. दिवसातनं 2-3दा तरी हे काम करावं लागत असे आणि लाडवाचा वास तोंडाला येऊ नये म्हणून गुरांसारखा गवताचा रवंथ सुद्धा करावा लागत असे. कारण आजी तशी संशयी होती.
पैशाला 3 विड्या हा दर तिला महाग वाटत असे आणि शंकेचं निरसन करण्यासाठी अधूनमधून छापा घातल्याप्रमाणे माझे दंड पकडून ती माझ्या तोंडाचा वास घेत असे. पण तिचं वेड्या ओढण्याचं काम चोरून होत असल्यामुळे बुल्याच्या वेड्यांचा दर काय हे तिला कधीच कोणाला उघडपणे विचारता आलं नाही. मी शाळेत गेलो तर वेड्या आणून कोण देणार अशी चिंता तिच्या मनात घर बांधत होती. अरे तू शाळेत गेलंय तर माझ्या येड्यांचो रे काय असं ती दबलेल्या चोरट्या आवाजात म्हणायची. आणि वेड्या आणायचं काम आपण केलं नाही तर शेवकांडीचे लाडू कसे खायचे हा प्रश्न माझ्याही मनात वाळवीसारखा चिकटून राहायचा. एकदम एका दिवसापुरत्या 2-3 पैशाच्या वेड्या आणून ठेवायला आजीचं मन धजत नसे. एकदम एका वेळी 3 पैसे खर्च करायचे म्हणजे काय. आणि एकदम 3 पैशांच्या वेड्या आणणंही माझ्या पथ्यावर पडण्यासारखं नव्हतं. कारण बुल्यानं कडक गुळ वापरून तयार केलेले शेवकांडीचे लाडू कडा कडा फोडून खायचे म्हणजे दात पडतायत का लाडू फुटतायत हेही धड कळत नसे. त्यामुळे बुल्याच्या दुकानापासून घरी येईपर्यंत 5-6 लाडू खाऊन संपवणं कठीण होतं. 2 लाडू कसे बसे खाऊन व्हायचे. त्यामुळे 3दा वेड्या आणणं हे मला अधिक सोयीचं होतं. थोडक्यात वेड्यांच्या विचारानं आजी आणि लाडवांच्या विचारानं मी विद्यार्जनाच्या विरुद्ध होतो. पण घरात मला आणि माझ्या आजीला अजिबात महत्त्व नव्हतं. एक पोर आणि दुसरी म्हातारी विचारतोय कोण. शिक्षण नको खरा पण खंडाचो पावते लिहिण्यापुरता तरी शिक्षण व्हायामा एक चपखल युक्तिवाद करत आबांनी आपला हट्ट शेवटी तडीला नेला. सोमवार उजाडला 10 वाजत आले. आबा म्हणाले, आपू शाण्यासारखो शाळेत चल. पण आपू ऐकणारा नव्हता. मी जबरदस्त धांगडधिंगा घातला. मी असा धिंगाणा घालणार हे बहुतेक आबांना ठाऊक होतं म्हणून त्यांनी आडदांड प्रकृतीच्या दादुल्याची खास योजना केलेली होती. मी तसा कमी हट्टी नव्हतो. गडाबडा लोळलो, चिक्कार लाथा जाडल्या. पण दादुल्या तरी कुठे कमी होता. त्यांनी मला बगलेत पकडलं. जसं काय येतो माझी मुंडी पिरगळण्याच्या कामावर होता. पण मी क्षणभर तरी डरलो नाही. मी माझी नखं बाहेर काढली आणि दादुल्याचं केसाळ पोट खूप ओरबडून काढलं. पण तो कसला ऐकतोय. आंब्याच्या झाडावर आंबे उतरण्यासाठी चढल्यावर हुंबल्यांकडनं चावून खाऊन घ्यायची त्याला सवय. त्यांनी मला सपशेल उलटा केला आणि लांडी विजार वरून खाली ओढली. कशीबशी कमरेत अडकवली. अशा ताकदीच्या जोरावर पहिलं वस्त्र अंगावर चढताच मी अर्धा मुर्दा नामोहरम झालो. तेवढ्यात आबांनी खालून खमीज चढवलं ते वर ओढलं. आज घालू उद्या घालू म्हणता म्हणता तंग आखूड झालेला कोट माझ्या अंगावर जबरदस्तीनं चढवला गेला. तो कोट इतका तंग होता की तो अंगात चढवताच मी जवळजवळ पुरताच जखडलं गेलो. मला हालचाल सुद्धा करणं कठीण झालं. तेवढ्यात आईनं जरीची वेलबुट्टी असलेली मखमली टोपी आणली. दादुल्यानं ती डोक्यावर ठेवली आणि वर मुटका आपटला. त्याबरोबर टोपी भोवयांवर आली आणि मी जवळपास आंधळा झालो. अशा रीतीनं खुद्द पोशाखातच मी जायबंदी झालो. वेशातच आवेश मेला. तेव्हा दादुल्यानं विसर्जनासाठी गणपती उचलावा तसा मला वर उचलला नाही. नाहीतरी प्रतिवर्षी गणपती आणायचं आणि पोचवायचं काम तोच करायचा ना. पाटी पेन्सिलची पिशवी आणि बसायचा गोंडपाट घेऊन आमचा नाऱ्यागडी गणपतीचीच वाट बघत अंगणात उभा होता. आजपर्यंत आमच्या घरात अनेकांचं जे थोडंफार शिक्षण झालं त्या सर्वांच्या पाटी पेन्सिली पिशव्या त्यांचे गोंडपाट शाळेत पोचवायचं काम याच नाऱ्यानं केलं होतं. शेवटी दादुल्यानं माझी मोटली शाळेच्या दरवाज्यासमोर आणली. शाळा आमच्या घरासमोरच होती. एक अखेरचा प्रयत्न म्हणून अंगात उरलेली सगळी ताकद एकवटून मी दंगा धडपड करत होतो. पण 135 नारळांची गोण लिलेनं उचलणारा दादुल्या माझी कसली पर्वा करतोय. माझी सगळी धडपड हसत हसत बघत तो शाळेच्या दारासमोर उभा राहिला. कारण तोपर्यंत फक्त 10:30 वाजले होते. विनायक बुवांच्या मुहूर्ताप्रमाणे 7 मिनिटं बाकी होती. मला अखेरची धडपड करायला आता फक्त 7 मिनिटांचा अवधी होता.
खिशातलं साखळीचं घड्याळ हातात धरून आबाही शाळेच्या दारापाशी उभे राहिले. राहिलेली 7 मिनिटं मी ओरडून घेत होतो, किंचाळून किंचाळून आकाश पाताळ एक करत होतो. नाऱ्यानं आज जाऊन गोणपाट अंथरून ठेवला होता. जमीनदाराचा पोरगा म्हणून बाकीच्या पोरांना खाली हटवून पहिल्या नंबरला माझा गोणपाट लावण्यात आला होता. दरम्यान सारी पोरं आणि मास्तर खिडक्यात झुंबड करून गंमत बघत होती. त्यांच्या दृष्टीनं गंमतच ना ती. या सगळ्या गडबडीत अखेरीला 10:37 वाजले. दरवाज्यावर आडवा धरलेला हात आबांनी खाली केला आणि दादुल्यानं गणपती आत नेला आणि जवळजवळ शिरींचं विसर्जन करावं तशा पद्धतीने त्यांनी मला गोणपाटावर आपटलं. त्यानंतर आबा आणि नाऱ्या घरी गेले. मीही नाकावर उलटा सुलटा हात मारत नाईलाजास्तव लढा मागे घेतला. हतबल होऊन आसन मांडीत ठोकली. शाळेकडे आबा आले होते म्हणून लावलेली कोटाची बटणं सोडत बागाईतकर मास्तर पुढे आले. वेताची छडी टपटप हलवत म्हणाले, उभा राहा बरे. मी उभा राहिलो. उभा राहून श्री गणेशा काढावा लागतो का काय या विचारात असताना बागाईतकर मास्तर म्हणाले, तुमानीची बटणं लाव बघू, नाही तर पोस्टाची पेटी समजून आत पत्र पाडायची. सगळी पोरं खदाखदा हसली. तेव्हा मास्तराने फक्त लिंबा एवढे डोळे वाटारले. हातातली छडी जास्त जोरात हलवली. पोरं गप्प झाली. तुमानीची बटणं लावण्याआधी क्षणभर पळ काढण्याचा एक विचार मनात आला, पण पळ काढणं शक्य नव्हतं. मास्तरांच्या हातात छडी होती. शिवाय पोरांची वानर सेना होती, ती त्यांनी अंगावर सोडली असती. शिवाय सगळ्यात मोठं संकट म्हणजे शाळेच्या पायरीवर दादुल्या चिराचा दगड बसवल्यासारखा बसून होता. 7-8 दिवस तो असाच बसून होता. मधून मधून पेंगट डुलक्या खायचा आणि वाऱ्यानं सुद्धा दरवाजा हल्ला तरी एकदम सताड डोळे उघडून चौफेर बघायचा. या एवढ्या कामाबद्दल त्याला रोज 1 नारळ मिळायचा. शिवाय आपू कसा पळायच्या बेतात होता, आपण कसे डोळे वाटारले वगैरे काल्पनिक कथा आईला सांगून तो चोर आणखीन पेज पोटात ढकलायचा. अखेर 8-10 दिवसांच्या सवयीनं मी शाळेत रुळलो, सुतासारखा सरळ झालो. श्री गणेशावर हात बसला. पाटीवर कोळसा उगाळून ती काळी कुट्ट करण्यात वेळ जायला लागला. अंकलिपीत घावमारीचं पान ठेवून त्या पानाच्या कंगोऱ्यात कसे कोंब फुटतात हे बघण्यात गंमत वाटायला लागली. मास्तरांकडनं अधूनमधून पाठीत सपकन छडी ओढून घेणं, कान पिरगाळताच डोळ्यांसमोर सूर्याची पिल्लं उभी राहणं, डोक्यावर उलटी मूठ बसताच नजरेसमोर अंधार पसरणं, 1 ना 2 साऱ्या सजा भोगता भोगता दिवस जायला लागले. श्रोते हो, हा होता सारे प्रवासी घडीचे या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा भाग पहिला. भाग दुसरा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.